नमस्कार. आज शिकणार आहोत आपण मंचुरियनची खूपच सुंदर आणि स्वादिष्ट स्पायसी रस्सा भाजी. तर पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. मी हे बघा मंचुरियनचे 2-3 पाकिट घेऊन मीठ टाकून असं शिजवून घ्यायचं आहे आपल्याला गरम पाण्यात. आणि त्याला लागणारं साहित्य बघा अशा पद्धतीने. जिरं घेतलं आहे मी 2 चम्मच आणि तिखट घेतलं आहे बघा 1.5 चम्मच, बघू शकता तुम्ही. थोडीशी हळद घेतली आहे आणि अशा पद्धतीने थोडासा गरम मसाला घेतला आहे मी, आपला घरचा गरम मसाला. आणि लसूण, अद्रक, 4 टमाटे आणि कांदे भाजून घेतले, खोबरं भाजून घेतलं आहे. बघू शकता अशा पद्धतीने आपल्याला मसाला तयार करून घ्यायचा आहे भाजून. आणि मी शिजवायला ठेवले बघा मीठ टाकून थोडे. आणि थोडे मी 5 मिनटं ठेवून चेपून घेणार आहेत. असे आपल्याला व्यवस्थित सगळे चेपून घ्यायचे आहेत सोयाबीन. आणि एका साईडला काढत जायचं आहे. खूपच सुंदर अशी आणि स्वादिष्ट अशी रेसिपी होणार आहे सोयाबीन मंचुरियन रस्सा भाजी. तर तुम्ही पूर्ण व्हिडिओमध्ये राहा. हे बघा मंचुरियन मी मसाला टाकून घेणार आहे त्याच्यामध्ये. पूर्ण व्यवस्थित आपल्याला चेपून घ्यायचं आहे. आणि मसाला मंचुरियनचा मसाला तो आपल्याला टाकायचा आहे आणि त्याला ना मिक्स करून घ्यायचं आहे असं व्यवस्थित आपल्याला. हे बघा हाताने आपल्याला व्यवस्थितच हाताने मिक्स करायचं आहे, बघू शकता. थोडंसं आपल्याला पाणी घालून मिक्स करायचं आहे. मी 2-3 मिनटं चांगलं असं मिक्स करून घेणार आहे एकजीव. हे बघा अशा पद्धतीने मिक्स झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, असं काढून घ्यायचं आहे. तेल ठेवलं आहे मी एका कढईमध्ये. आपल्याला थोडं जास्त तेल ठेवायचं आहे कारण आपल्याला तळायचं आहे. आणि मीडियम गॅसवरच मी तेल ठेवून आहे बघा. हळूहळू एका असे एक 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 असे सोडत जाते, बघू शकता थोडंसं हाताने. हे बघा असं आपल्याला एक 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 तळून घ्यायचं आहे, सोडत जायचं आहे. आणि असं बघा ब्राऊन कलर होतसर आपल्याला व्यवस्थित तळून घ्यायचं आहे. खूपच छान रेसिपी होणार आहे. तुम्ही एकदा तरी ट्राय करा, खूपच टेस्टी लागते. आपल्याला तळून घेऊन मग मसाल्याच्या भाजीमध्ये टाकायची. हे बघा असे सगळे आपल्याला तळून घ्यायचे. मी बाकी नंतर तळणार आहे. बघा मी मसाला वाटून घेते, बघू शकता तुम्ही. लसूण, कांदे भाजून, खोबरं भाजून, 4 टमाटे, अद्रक आणि काळा मसाला, हळद आणि मिरची अशा पद्धतीने आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे सगळं व्यवस्थित. खोबरं आपल्याला कटिंग करून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये टाकायला. हे बघा थोडंसं आपल्याला पाणी टाकून बारीक छानसा मसाला वाटून घ्यायचा आहे बारीक. हे बघा जे होते ना अजून उरलेले तेही आपल्याला तळून घ्यायचे आहेत. जोपर्यंत मसाला होत नाही तोपर्यंत हेही तळला गेले आपले. हे बघा मसाला तयार झाला. आता आपल्याला वाटीत काढून घ्यायचा आहे. त्याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी आणि थोडासा हा बघा नागाई मसाला आणि थोडंसं एव्हरेस्ट मसाला असं मिक्स करून मी तेलामध्ये भाजून घेणार आहे. थोडं आपल्याला तळायपुरतं तेल गरम झाल्यानंतर आपल्याला मसाला टाकून घ्यायचा आहे. हळूहळू व्यवस्थित आपल्याला हलवायचं आहे. हे बघा थोडंसं 2-3 मिनटं मी शिजू दिलं आहे. आणि झाकण ठेवून ना आपल्याला पाणी टाकलेलं आहे म्हणून आपल्याला थोडंसं 2-3 मिनटं मसाला चांगला भाजून घ्यायचा आहे. बघा भाजून झाला. थोडंसं 2-3 मिनटात आपल्याला झाकण खोलायचं आहे. मसाला चांगला भाजूच द्यायचा आहे आपल्याला झाकण ठेवून. नंतर काढायचं आहे. नंतर बघा मी सोयाबीन जी वडी तळलेल्या होत्या त्या टाकून घ्यायच्या आहे आणि व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. अगदी सोप्या पद्धतीने मी रेसिपी आणत असते. माझं चॅनल नक्कीच सबस्क्राईब करा. आपल्याला 1 ग्लास पाणी, नंतर हे बघा 2 ग्लास पाणी, अशा पद्धतीने आपल्याला जेवढं लागेल तेवढं पाणी तुम्ही टाकू शकता. आणि व्यवस्थितच आपल्याला हलवून घ्यायचं आहे. हे बघा अशा पद्धतीने. थोडंसं मी मॅगी मसाला टाकते आणि स्वादानुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचं आहे, बघू शकता. खूपच सुंदर सोयाबीन मंचुरियन रस्सा भाजी होणार आहे. हे बघा एव्हरेस्ट थोडासा मी टाकला होता, आता वापस टाकते थोडासा मसाला. हे बघा थोडंसं हलवून घ्यायचं आहे आपल्याला, बघू शकता. थोडं झाकण ठेवून मी ना
बारीक गॅसवर थोडंसं 5 ते 7 मिनटं किंवा 10 मिनटं आपल्याला ठेवायचं आहे. 5 मिनटं 7 मिनटं. आणि स्वच्छ कोथिंबीर धुवून कटिंग करून घ्यायची, आपल्याला कट करून घ्यायची कोथिंबीर. हे बघा 5-7 मिनटं झाले. आता किती भारी बघा रस्स्याला आपल्याला तरी आली, बघू शकता तुम्ही. शिजूनही झाले मस्त आणि तरीही आली आहे. आणि खायला खूपच टेस्टी लागते ही भाजी, स्वादिष्ट भाजी आहे. नक्की ट्राय करा. सोयाबीन मंचुरियन रस्सा भाजी मसालेदार, एकदा तरी तुम्ही ट्राय करा, खूपच छान लागते खायला. हे बघा कोथिंबीर आपण टाकून घेणार आहोत. व्यवस्थित आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची, बघू शकता तुम्ही. हे बघा कोथिंबीर टाकून तर अधिकच छान दिसते, वासही खूपच छान सुटला आहे, बघू शकता तुम्ही. व्यवस्थित आपल्याला हलवून घ्यायचं आहे. थोडंसं मी 2 मिनटं झाकण ठेवते बारीक गॅस करून. आणि अशा पद्धतीने हे बघा सर्व करून मी दाखवते. माझा जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. आणि कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा कसा वाटला व्हिडिओ. धन्यवाद.